आज दत्त जयंती असून हा सोहळा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दत्त महाराजांना त्रिगुण अवतार म्हटले जाते. आज दत्त जयंतीच्या निमित्ताने जाणून घेऊयात दत्त महाराजांच्या जन्माची कहाणी काय आहे, का म्हणतात दत्तगुरूंना दत्तात्रेय, काय आहे या मागची कथा पाहूयात. आज दत्त जयंती असून भगवान दत्तात्रेयांचे हे कलियुगातले देव आणि त्रिदेव यांचे अवतार आहेत. त्यांची जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी होते. या दिवशी दत्तात्रेयाचा जन्मदिवस म्हणून पूजा केली जाते. चला तर मग या पावन दिनानिमित्त दत्तगुरूंच्या जन्माबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. भगवान दत्तात्रेय यांना परब्रह्ममूर्ती, सद्गुरू आणि श्री गुरुदेव दत्त या नावांनीही ओळखले जाते. असे मानले जाते की ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांच्या विचारांना एकत्र आणण्यासाठीच भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला आहे. म्हणूनच यांना त्रिदेव म्हणजेच तिन्ही देवांचे स्वरूप मानले जाते. भगवान दत्तात्रेयांनी अनेक जणांना आपले गुरु बनविले होते. त्यांनी तब्बल 24 जणांकडून ज्ञान घेतले. त्यांच्या गुरूंमध्ये पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, समुद्र, चंद्र, आकाश आणि सूर्य यांच्यासारख्या 8 नैसर्गिक घटकांचा समावेश होता. इतकेच नाही तर त्यांनी अनेक प्राणी आणि पक्ष्यांनाही आपले गुरु मानले होते. पतंग, मासा, कावळा, हरिण, साप, हत्ती, कोळी यांच्यासारखे 12 जीव त्यांचे गुरु होते. याशिवाय त्यांनी एका लहान मुलेला, लोहाराला, पिंगला नावाच्या वेश्येला आणि एका कन्येलाही आपले गुरु मानले स्वीकार होते. भगवान दत्तात्रेय म्हणतात की आपल्याला ज्या कोणाकडून ज्ञान मिळाले ते आपण विवेकाने स्वीकारले पाहिजे आणि ज्यांना ज्ञान प्राप्त होते त्याला आपण आपला गुरु मानायला हवे. महर्षी अत्री आणि त्यांची पत्नी सती अनुसूया यांना भगवान विष्णूंना आपला पुत्र म्हणून मिळवण्याची खूप इच्छा होती. त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी एकदा भगवान विष्णूंनी महर्षी अत्री आणि सती अनुसूया यांना दर्शन दिले. त्यांच्यासमोर प्रकट होऊन भगवान विष्णू म्हणाले, मी स्वतःला तुम्हाला सोपवले आहे. दत्त म्हणजे देणे, दान करणे. त्यामुळे भगवान विष्णू यांच्याकडून त्रिगुण रूपात साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे अनुसूया मातेच्या पोटी जन्मले. याच देण्याच्या भावनेतून आणि अत्री व अनुसूया याचे ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे दत्त आणि अत्रेय या नावाचे एकत्रीकरण होऊन दत्तात्रेय हे नाव पडले. भगवान दत्तात्रेयांना 3 डोकी आणि 6 हात आहेत. त्यांच्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे संयुक्त रूप आहेत. दत्त जयंतीचे महत्त्व यानुसार आहे की धार्मिक मान्यतेनुसार भगवान दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला प्रदोष काळात झाला. असे मानले जाते की त्यांची पूजा केल्याने व गुरुचरित्राचे पारायण केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. याशिवाय गाई, कुत्रा यांना या दिवशी खाऊ घालणे शुभ ठरते. आपल्या क्षमतेनुसार दान करणे देखील पुण्याचे समजले जाते. अन्नदान किंवा महाप्रसादाचे आयोजन या दिवशी केल्यास दत्तगुरू प्रसन्न होतात असे मानले जाते. तसेच जर कोणाला पितृदोष असेल तर त्यांनी दत्तात्रेयांच्या मंत्राचा जप अवश्य करावा. असे केल्याने पितृदोषातून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे. तर ही होती दत्त जन्मकथा. आणि तुम्हाला जर अशा प्रकारच्या कथा आवडत असतील, जर हा व्हिडिओ आवडला असेल, अशाच प्रकारच्या धार्मिक कथांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.